नमस्कार सर. नमस्कार नमस्कार बोला. तर आम्हाला 12 सप्टेंबर, 13 सप्टेंबर, 14 सप्टेंबर या तारखेचा आम्हाला थोडासा हवामान अंदाज सांगा. चालेल. आजची कंडिशन पाहायला गेलं 12 सप्टेंबरची तर नगर जिल्हा, जालना जिल्हा तसेच सांगायचं म्हणलं सविस्तरपणे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यांना आज प्रचंड प्रमाणात ढगाळ वातावरण राहील. पण पावसाचा जोर याच्यामध्ये वाऱ्याच्या तीव्रतेमुळे बिलकुल नाहीये. 1-2 ठिकाणी हलक्या सरी तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडा. या व्यतिरिक्त मोठी कंडिशन राहणार नाहीये. आणि उर्वरित भागांची माहिती जर बघायला गेलं तर तशी ढगाळ वातावरणामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये सर्व जिल्ह्यांना अशी परिस्थिती पाहायला मिळते, असं आपण आपल्या लाईव्ह मध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर विचार केला तर पावसाच्या बाबतीत तर थोडाफार पाऊस सुद्धा पैठण, गंगापूर, शिर्डी, वैजापूर भागांमध्ये किंवा एक नगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या जो मधले काही तालुके आहेत या तालुक्यांना होण्याचे चान्सेस आहेत. संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 5-6च्या वेळेला किंवा मध्यरात्रीपर्यंत नागपूर आणि अमरावतीच्या काही मध्यस्थानी मध्य बाउंड्रीलगतच्या भागांना किंवा त्यांच्या मधल्या परिस्थितीनुसार गरमीची लेवल ज्या ठिकाणी जास्त असेल या भागांमध्ये या ठिकाणी सुद्धा संध्याकाळच्या वेळेला जर पश्चिम भागांमध्ये ढग यांची संख्या जास्त दिसली तर या शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहायचे. पावसाची शक्यता आहे. आपल्या अंदाजानुसार तिथे माहिती देखील देण्यात येते. आणि उद्याची कंडिशन सांगायची म्हणली ते गणेश मंडळासाठी थोडी गुड न्यूज आहे. बरेचसे सदस्य मित्र आपल्याला फोन करून विचारतात की सर कार्यक्रम ठेवायचे होते काही सांस्कृतिक वगैरे तर त्यांच्यासाठी वातावरण कसं राहील. तर त्यांच्यासाठी उद्याचं वातावरण मोकळं आहे. काळजी करण्यासारखं वातावरण नाहीये. त्यामुळे उद्या त्यांनी कार्यक्रम वगैरे दिवसभर रात्र जे ठेवले ते चालतील. काय अडचण येणार नाही. तरी सर आम्हाला परतीच्या पावसाचा सगळा आढावा द्या. परतीचा पाऊस मी पहिलेही उल्लेख केला आहे, अजूनही करतोय. आणि 20 तारखेच्या नंतर 20 तारखेपासून कोणत्याही तारखेला 21-22ला म्हणा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पावसाचा रडार बनणार आहे आणि तो प्री मान्सून आहे. त्याच माध्यमातून ग्राफिक्सचा व्हिडिओ सुद्धा मी आपल्या चॅनलवरती प्रकाशित लवकरच करत आहे. तर तो देखील शेतकऱ्यांना आपण देणारच आहोत. पण परतीच्या बाबतीत तुमच्या चॅनलवरती थोडक्यात सांगायचं झालं तर तो पाऊस येणार आहे. आणि बऱ्याचशा नाशिक भागातल्या शेतकऱ्यांची, अहमदनगर भागातल्या शेतकऱ्यांची एक चांगली गुड न्यूज सुद्धा घेऊन तो येतोय. कारण की त्याचा प्रभाव नाशिक क्षेत्रामध्ये, अहमदनगर क्षेत्रामध्ये जोरदार ते अति जोरदार पद्धतीने बरसणार आहे. फक्त कालावधी ह्या पहिल्या टप्प्यामध्ये सर्वात कमी आहे. आता बरेचसे म्हणतील की परतीचा मान्सून एकदा सुरू झालाय की मग तो निघून जातो. पण असं काही नाही. ज्यावेळेस मान्सून आगमन असतं केरळमध्ये आल्याच्या नंतर त्याला परत चक्रीस्थितीचा सामना करावा लागतो. तशीच कंडिशन ही मान्सून माघारी जाण्याच्या बाबतीत सुद्धा असते. तर बंगालच्या उपसागरात त्याही वेळेस एका पाठोपाठ एक लो प्रेशर बनण्याची तीव्रता जास्त दिसते 22 आणि 24च्या कालावधीमध्ये. तर त्यामुळे याला पण अडथळा येईल. परत हा पाऊस थांबेल. 5-6 दिवसाचा गॅप मिळेल. त्यामध्ये सोयाबीन वगैरे सोंगणीचं काम करू शकता. पण ह्या 21, 22, 24च्या दरम्यानमध्ये पाऊस हा महाराष्ट्रातील दक्षिण भागांमध्ये थोडा कमी अधिक प्रमाणात पण उत्तर, पश्चिम आणि पूर्व भागांमधल्या सर्व जिल्ह्यांना सर्वाधिक जास्त पावसाची नोंद होईल. काही ठिकाणी प्रचंड गडगडाट, मुसळधार सरी, गरमीची लेवल देखील अधिक जे प्रक्रिया परतीच्या पावसात घडत असतात काही ठिकाणी नदी नाले वाहणं अशी सुद्धा कंडिशन या काळामध्ये घडणार आहे. जोरदार पडणार आहे सर परतीचा पाऊस. जोरदार पडणार आहे. पिकाची नुकसान होईल का अशी नाही. आता पाहायला गेलं तर सर पावसाचा खूप मोठा गॅप आहे ह्याच्या अगोदर. म्हणजे आता बघताय आपण आजच्या डेट पासून वातावरण जरा खराब झालंय. परत हे वातावरण कमी होणार आहे. 15-16ला पुन्हा बिघडणार आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल सुद्धा. चक्क 20 तारखेपर्यंत एक आठवड्याभराचा गॅप मिळतोय. वातावरणामध्ये गॅप मिळाल्यामुळे जमिनी कोरड्या पडतात आणि 2-4 दिवस पाऊस बराच आहे म्हणजे एवढी काही मोठी नुकसान होणार नाहीये. पण क्वचितच काही ठिकाणी जर ढगफुटीसारखे प्रकार झाले तर त्याची घटना घडू शकते. त्याला मध्ये आपण नाही म्हणू शकत नाहीये. पण सर्व दूर सगळीकडे ही घटना घडत नसते. 1-2 ठिकाणी 1-2 तालुक्यांना ही घटना घडण्याचे चान्सेस देखील आहेत. पण घाबरण्यासारखं आतापासून त्यामध्ये काही नाहीये. चालतंय सर. तुम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत सांगितल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत आहे.